मनोरंजन क्षेत्रात फक्त 3 गोष्टी चालतात: एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट. 2024 हे वर्ष सुद्धा मनोरंजनानं भरलेलं होतं. या सरत्या वर्षामध्ये अनेक नवे चित्रपट आले, गाणी, वेब सिरीज आणि कॉन्ट्रोवर्सीजची सुद्धा चर्चा झाली. पाहूया 2024 वर्षात मनोरंजन विश्वात नेमकं काय घडलंय. 2024 हे वर्ष अनेक चित्रपटांनी गाजलं, पण अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 द रूल या सिनेमानं भारतीय चित्रपटांमध्ये नवा विक्रम रचला. रुपेरी पडद्यावर पुष्पा 2 चित्रपटानं राज्य केलं. 1700 कोटींचा टप्पा पार करणारा हा भारतातील पहिला चित्रपट ठरलाय. तेलुगू, हिंदी, तामिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं अनेक विक्रम रचले आणि टॉलिवूड पासून ते बॉलिवूड पर्यंत सर्वच चित्रपटांना मागे टाकलं. ऑल वी इमॅजिन ॲज लाईट हा 2024 मध्ये जगभरात चर्चेत राहिलेला भारतीय चित्रपट. पायल कपाडिया यांच्या ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाला प्रतिष्ठेच्या कान्स 2024 चित्रपट सोहळ्यात ग्रँड प्रिक्स पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय दिग्दर्शिका ठरून पायल कपाडिया यांनी इतिहास रचला. मुंबईतील 2 मल्याळी परिचारिकांची गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटानं अनेक पुरस्कार मिळवले. या चित्रपटात भूमिका साकारणारी मराठी अभिनेत्री छाया कदम यांचं जगभरात कौतुक होतंय. असंख्य कलाकार आणि चाहत्यांच्या आवडीचा ऑस्कर पुरस्कार सोहळा यंदा लॉस एंजेलिस मधील डॉल्बी थिएटर मध्ये पार पडला. यंदा या पुरस्कार सोहळ्याचं 96वं वर्ष होतं. क्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ओपनहायमर या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट सिनेमासह 7 पुरस्कारांवर नाव कोरलं. यावर्षी भारताकडून निशा पहुजा दिग्दर्शित टू किल अ टायगर या चित्रपटाला ऑस्करमध्ये नामांकन मिळालं. मात्र यावेळी एकाही भारतीय चित्रपटाला पुरस्कार मिळाला नाही. मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचं यंदाचं 17वं वर्ष होतं. मराठी चित्रपट वाळवीला 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट हा पुरस्कार मिळालाय. ऋषभ शेट्टी याला कांतारा चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार मिळाला. पोनियन सेल्वन 1 या चित्रपटाला तामिळमधील बेस्ट चित्रपट म्हणून गौरवण्यात आलं. तर केजीएफ चॅप्टर 2 हा सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट ठरला. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. भारतीय चित्रपटांच्या इतिहासातलं एक सोनेरी पान म्हणजेच राज कपूर. 2024 हे राज कपूर यांचं जन्मशताब्दी वर्ष. या निमित्त एक अनोखा क्षण सर्वांनाच पाहायला मिळाला आणि तो म्हणजे कपूर कुटुंबानं घेतलेली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. जन्मशताब्दी निमित्त कपूर कुटुंबियांनी आरके फिल्म फेस्टिवलचं आयोजन केलं होतं. या फिल्म फेस्टिवलचं आमंत्रण देण्यासाठी कपूर्स दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले. कपूर्स आणि पंतप्रधानांमध्ये बराच वेळ गप्पा झाल्या. पुष्पा 2 बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असतानाच अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली आणि चाहत्यांना धक्का बसला. पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमियरला जाणं हे अल्लू अर्जुनला भोवलं. 4 डिसेंबरला हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 प्रदर्शित झाला. अल्लू अर्जुन पोलिसांना न सांगता प्रीमियरला गेला आणि यावेळी अल्लू अर्जुनला बघताच चाहत्यांनी गर्दी केली आणि चेंगराचेंगरी झाली. यात एका महिलेचा मृत्यू झाला. बॉलिवूडची क्वीन कंगना हिनं अभिनयासोबतच राजकारणामध्ये एंट्री केली. ती खासदार झाली. मात्र या सगळ्या विजयाच्या जल्लोषात तिच्यासोबत धक्कादायक घटना घडली. चंदीगड विमानतळावर एका सीआयएसएफच्या महिला रक्षकानं कंगनाच्या कानाखाली मारली. कंगनानं शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्याच्या रागातून त्या महिलेनं कंगनाच्या कानशिलात लगावली. या घटनेनंतरही कंगनानं वेळोवेळी आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे मांडल्या.
पण आता अभिनयापासून यशस्वी राजकारणाच्या दिशेनं कंगनाची वाटचाल सुरू झाली आहे. ब्लॉकबस्टर सिनेमांनी जसं हे 2024 वर्ष गाजवलं, तसंच OTT प्लॅटफॉर्मवरही वेब सिरीजची चलती पाहायला मिळाली. मोठ्या पडद्यावर आपल्या सादरीकरणानं प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी OTTवर त्यांची पहिली बिग बजेट वेब सिरीज प्रदर्शित केली आणि तिचं नाव होतं हिरामंडी द डायमंड बाजार. केवळ हिरामंडीच नव्हे तर मिर्झापूर, पंचायत, कंधार हायजॅक अशा अनेक वेब सिरीज 2024 या वर्षात गाजल्या. या वर्षात मनोरंजन क्षेत्रात मोठी डिजिटल क्रांती घडताना पाहायला मिळाली. चित्रपटांपाठोपाठ मराठी रंगभूमीवरही AIचा पहिला यशस्वी प्रयोग करण्यात आला. लेखक आणि दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन यांनी आजीबाई जोरात हे नवकोरं AI महाबालनाट्य रंगभूमीवर आणलं आणि हा पहिला AI प्रयोग सगळ्यांनाच आवडला. मराठी नाटकासोबत मराठी मालिकांमध्येही AIचा यशस्वी वापर करण्यात आला. 2024 मध्ये जगातील सर्वात महागडं लग्न पार पडलं आणि ते होतं प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं. 3 दिवस चाललेल्या या विवाह सोहळ्यात जगभरातील अनेक सेलिब्रिटींचा समावेश होता. हॉलिवूड सिंगर जस्टिन बीबरनंही अंबानी कुटुंबाच्या एका कार्यक्रमामध्ये परफॉर्म केलं. निक जोनास, जॉन सीना, किम आणि क्लोई कार्डाशियन यांच्यासह अनेक हॉलिवूडमधील सेलिब्रिटी या लग्नाला आले होते. 2024 या वर्षात अनेक सेलिब्रिटींची लग्नगाठ बांधली गेली. आमिर खानची लेक इरा खान आणि नुपूर शिखरे हे लग्नबंधनात अडकले. इरा आणि नुपूरच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होण्याचं एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे त्यांचा वेडिंग लुक. तर आमिर खान आणि संपूर्ण कुटुंब देखील मराठमोळ्या वेशभूषेत दिसलं. तसंच अभिनेत्री रकुलप्रीत सिंग आणि जॅकी भगनानी, अभिनेता पुलकित सम्राट आणि कृती खरबंदा, सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे सेलिब्रिटी देखील लग्नबंधनामध्ये अडकले.